आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वामध्ये निघालेला हिंदू जन आक्रोश मोर्चा सासवडवरून पुण्याकडे येताना या मोर्चाला बोबदेव घाटातच अडवण्यात आलंय। मुळात हा मोर्चा पोलिसांनी का अडवला यामागे मोठी कारणं सुद्धा होती, मात्र जेव्हा हा मोर्चा पोलिसांनी अडवला त्यावेळी मात्र संपूर्ण बोबदेव घाटामध्ये प्रचंड तणावाचं वातावरण निर्माण झालेलं होतं। पोलीस विरुद्ध हिंदुत्ववादी कार्यकर्ते असा काहीतरी संघर्ष होतोय की काय असं एकंदरीत चित्र निर्माण झालेलं होतं। मात्र अर्थातच पोलिसांनी कार्यकर्त्यांची समजूत घातलेली आहे, आमदार गोपीचंद पडळकर यांची सुद्धा समजूत घातली आणि त्यानंतर आता हा मोर्चा जो आहे तो संपलेला आहे। मात्र या मोर्चाच्या ठिकाणी नेमकं काय झालेलं होतं, पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये नेमका संघर्ष कशावरून झाला, तणाव कशावरून निर्माण झाला होता, हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे। मुळात त्या ठिकाणी मोर्चा का काढला होता याचं कारण सुद्धा समजून घेणं गरजेचं असणार आहे। आज सकाळी हा मोर्चा निघालेला होता जो सासवडवरून पुण्यातल्या कोंडव्यापर्यंत येणार होता। कोंडव्यात आल्याच्या नंतर या मोर्चाचं रूपांतर एका सभेत होणार होतं। जे कोणी मान्यवर त्या ठिकाणी वक्ते होते या वक्त्यांची तिथे भाषणं होणार होती आणि त्याचबरोबर हनुमान चालीसा पठण सुद्धा होणार होतं। असं सगळं एकंदरीत नियोजन होतं। मात्र घडलं काय की सकाळी हा मोर्चा सासवडवरून निघाला, सासवड क्रॉस केलं, तिथून पुढे भिवरी असेल किंवा अशी एक दोन छोटी छोटी गावं वगैरे करत हा मोर्चा बोबदेव घाटापर्यंत आला। बोबदेव घाट सुद्धा क्रॉस केला, मात्र बोबदेव घाट उतरून पुणे शहर जसं स्टार्ट होतं तसं हा मोर्चा अडवण्यात आला। या मोर्चाला पुढे येण्यासाठी बंदी घातली गेली। त्यामुळे अर्थातच कार्यकर्ते प्रचंड संतापलेले होते। जवळपास 400-500 कार्यकर्ते या मोर्चाला होते। यापेक्षा मोठी सुद्धा संख्या असू शकते, कारण टू व्हीलर मध्ये, काही लोक फोर व्हीलर मध्ये वगैरे आलेले होते। मात्र हा मोर्चा काढला कशासाठी होता तर मुळात घडलेलं असं होतं की काही दिवसांपूर्वीची घटना आहे। जेव्हा रमजानचा महिना सुरू होता तेव्हा कोंडव्यातले काही तरुण आहेत, म्हणजे मोठी संख्या होती तरुणांची, हे सगळे तरुण कुठून तरी परतत होते, जे पुण्यात येत होते आणि बोबदेव घाटातून येत होते। बोबदेव घाटाच्या मार्गाने पुण्यात येत असताना इफ्तार करण्याची वेळ त्यांची झालेली होती। त्यामुळे त्यांनी असं ठरवलं की आपण रस्त्याच्या कडेला कुठेतरी थांबून नमाज पठण करूयात आणि त्यानंतर आपण आपला रोजा सोडूयात, म्हणून हे सगळे तरुण रस्त्याच्या बाजूला कुठेतरी थांबले असं या तरुणांचं म्हणणं होतं। मात्र त्यावेळेस काय झालं की जेव्हा त्यांनी रोजा सोडण्यासाठीची तयारी वगैरे केली किंवा नमाज पठणाची तयारी केली, त्यानंतर मात्र त्याच परिसरात सासवडमध्ये राहणारे काही लोक आहेत, हे लोक खूप मोठ्या संख्येने तिथे आले। जवळपास 100 लोकांचा जमाव त्या ठिकाणी जमला। या जमावाने मिळून या तरुणांना मारहाण सुद्धा केली। त्यानंतर हे सगळं प्रकरण पोलीस स्टेशन पर्यंत गेलं। सासवड पोलिसांना या सगळ्याची माहिती कळली। सासवड पोलीस ठाण्यामध्ये सुद्धा मोठा संघर्ष झालेला होता दोन गटांमध्ये आणि या तरुणांचं असं म्हणणं होतं की आम्ही केवळ रस्त्यातून जात होतो आणि रोजा सोडण्याची वेळ झाली, त्यामुळे केवळ आम्ही तिथे थांबलो आणि रोजा सोडण्याचा प्रयत्न करत होतो। मात्र या सगळ्यांनी मिळून आम्हाला खूप बेदम मारहाण केली आहे असा आरोप केला गेला होता। त्यानंतर या सगळ्या प्रकरणामध्ये सासवडच्या काही नागरिकांवरती गुन्हे सुद्धा दाखल झाले, त्यांना ताब्यात वगैरे सुद्धा घेतल्याची माहिती समोर आली। त्यामुळे जेव्हा हे सगळं प्रकरण झालं त्यानंतर असं म्हटलं गेलं की जाणून बुजून या सगळ्यामध्ये कुठेतरी हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न केला जातोय की काय, असा प्रश्न उपस्थित केला जात होता। मात्र हिंदू समाजाच्या भावना ज्या आहेत त्या दुखावल्या गेलेल्या होत्या आणि अशा पद्धतीनं बोबदेव घाटात थांबून वारंवार जाणून बुजून त्या ठिकाणी नमाज पठण करणं असेल किंवा इफ्तार पार्ट्या करणं असेल, हे मुस्लिम तरुणांकडून जाणून बुजून केलं जात आहे असा आरोप केला गेला होता। काही हिंदू नेत्यांकडून असेल किंवा काही स्थानिकांकडून असा आरोप केला गेला आणि त्याच्याच विरोधात मग काय झालं की या मोर्चाचं आयोजन केलं गेलं। या मोर्चामधल्या मुख्य मागण्या अशा होत्या की कोंडव्यामध्ये जो काही कोंडवा परिसर आहे, कोंडव्यामध्ये खूप मोठ्या संख्येने मुस्लिम नागरिकांची संख्या आहे आणि याच ठिकाणचे तरुण त्या ठिकाणी गेलेले होते। आमदार गोपीचंद पडळकर यांनी थेटपणे असा आरोप केला की या ठिकाणी अनेक तरुण जे आहेत ते सातत्यानं मुस्लिम तरुण या भागामध्ये येत असतात, नमाज पठण करत असतात, इफ्तार पार्ट्या करतात किंवा इतर वेळी सुद्धा मांसाहाराच्या अनेक पार्ट्या या भागामध्ये केल्या जातात। त्यामुळे जाणून बुजून ठरवून हे सगळं केलं जात आहे। हे सगळं बंद झालं पाहिजे। ज्या तरुणांनी त्यावेळेस सुद्धा नमाज पठण करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी त्यांची मूळ मागणी होती। मात्र हा जो मोर्चा आहे तो का अडवला तर मोर्चा अडवण्याचं कारण असं होतं की मोर्चा जर तिथून खाली आला असता तर खाली सुद्धा एका पक्षाचा मोर्चा जो आहे तो निघालेला होता। जो मोर्चा आहे तो मुस्लिम बांधवांच्या समर्थनार्थ काढला गेलेला होता किंवा हे जे काही आरोप होतात हे आरोप खोटे आहेत असं या मोर्चात सहभागी झालेल्या लोकांचं म्हणणं होतं। त्यामुळे जरी खालच्या मोर्चाची संख्या कमी असली तरी सुद्धा जर इतक्या मोठ्या संख्येने वरचा मोर्चा खाली आला असता तर कदाचित एखादा अनुचित प्रकार घडू शकला असता। कोंडव्यामध्ये ऑलरेडी मुस्लिम नागरिकांची संख्या खूप मोठी आहे, त्यामुळे जर
आमने सामने दोन गट आले असते तर काहीतरी पुणे शहरामध्ये अनुचित घडलं असतं आणि असं काहीही घडू नये, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, त्यामुळे पोलिसांनी ही भूमिका घेतली की इथपर्यंत मोर्चा तुम्ही थांबवा, इथून पुढे तुम्ही खाली जाऊ शकत नाही. पोलिसांनी बोबदेव घाटामध्ये बॅरिगेटिंग केलं, पोलिसांचा मोठा फौजफाटा उभा केला आणि त्यानंतर हा मोर्चा त्याच परिसरामध्ये अडवण्यात आला. अनेक वेळ या ठिकाणी संघर्ष झाला, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी झाली. त्यानंतर मात्र पोलिसांनी या सगळ्याला परवानगी शेवटपर्यंत नाकारली. आणि मग काय झालं तर या सगळ्या मोर्चामध्ये जे दोन महत्त्वाचे नेते सहभागी झालेले होते, अर्थात आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी आमदार संग्राम जगताप, माजी आमदार संजय जगताप त्या ठिकाणी दाखल झालेले होते. संग्राम जगताप येणार होते मात्र ते आले नाहीत. तर असे जे 2-3 नेते त्या ठिकाणी आलेले होते किंवा आणखी काही समाजातले काही तरुण होते, या सगळ्यांची त्या ठिकाणी भाषणं झाली. तिथेच या सगळ्या मोर्चाचा समारोप केला गेला. मात्र तत्पूर्वी ज्या काही मागण्या होत्या, या मागण्या पोलिसांकडून मान्य करण्याचं आश्वासन मात्र आमदार गोपीचंद पडळकर यांनी मिळवलं. जी मूळ मागणी होती की त्या ठिकाणच्या सगळ्या तरुणांवरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत, ज्यांनी नमाज पठण केलं त्यांच्यावरती FIR करण्याची प्रोसेस सुद्धा सुरू झाली. त्याचबरोबर या सगळ्या भागामध्ये जास्तीत जास्त CCTV कॅमेरे बसवले जावेत, अशी सुद्धा मागणी केली गेलेली होती. जेणेकरून वारंवार हे जे काही त्या ठिकाणी प्रकार होत आहेत, असे आरोप केले जातात, ते सगळे थांबतील. त्यामुळे मग आम्ही आता इथून पुढच्या काळामध्ये CCTV कॅमेऱ्यांची संख्या सुद्धा वाढवू, असं सुद्धा आश्वासन पोलिसांनी दिलं. आणि त्यानंतर आता हा मोर्चा जो आहे तो थांबलेला आहे. त्या ठिकाणी सभा एक छोटेखाडी झालेली आहे, सभा म्हणता येणार नाही मात्र भाषणं त्या ठिकाणी झाली आणि त्यानंतर हा संपूर्ण मोर्चा जो आहे तो आता आवरता घेतलेला पाहायला मिळतोय. त्यामुळे मुळातच या ठिकाणी पोलीस असतील किंवा हिंदुत्ववादी कार्यकर्ते यांच्यामध्ये थोडंसं संघर्षाचं वातावरण झालं, मात्र फार जास्त काही या ठिकाणी झालं नाही. पोलिसांचं इतकंच म्हणणं होतं की जर हा मोर्चा खाली गेला कोंडव्यामध्ये तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, समाजाला बाधित असं काहीही घडू नये. त्यामुळे हा जो मोर्चा होता तो वरतीच थांबवण्यात आला आणि जो खालचा मोर्चा होता तो त्या संपूर्ण एरिया पुरताच मर्यादित होता. त्यामुळे तो मोर्चा सुद्धा तिथेच थांबला आणि पुढे एखादी अनुचित घटना घडली असती ती आता टळलेली आहे. मात्र या सगळ्याच्या नंतर आमदार गोपीचंद पडळकर यांनी ज्या काही मागण्या केल्या होत्या, या सगळ्या मागण्या सुद्धा आता मान्य झालेल्या आहेत. या तरुणांवरती गुन्हे सुद्धा दाखल झालेले आहेत. त्यामुळे आता या सगळ्या गुन्ह्याच्या अनुषंगानं पुढे नेमका कशा पद्धतीने तपास केला जातोय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. त्याचबरोबर या मोर्चासाठी आपण जर बघितलं तर संपूर्ण पुणे जिल्ह्यातून तरुणाई जमलेली होती, अनेक तरुण जमलेले होते. 2 व्हीलर असतील, 4 व्हीलर असतील, मिळेल त्या गाडीने हे सगळेजण त्या ठिकाणी आलेले होते. खूप मोठ्या संख्येने हा संपूर्ण मोर्चा निघालेला होता. मोर्चासाठी मोठ्या संख्येनं सगळी वाहतूक वळवलेली होती. त्यामुळे वाहतुकीवरती सुद्धा याचा प्रचंड ताण आला. खूप जास्त ट्रॅफिक झालेलं होतं दुसऱ्या रोडला. मात्र हे सगळं झाल्याच्या नंतर आता कुठेतरी परिस्थिती निवळताना पाहायला मिळते, कारण स्वतः गोपीचंद पडळकर हे त्या ठिकाणून निघालेले आहेत. त्यामुळे अर्थातच सगळी गर्दी जी होती ती गर्दी सुद्धा पांगलेली आहे आणि हळूहळू करून ट्रॅफिक नियोजन कसं करता येईल, ट्रॅफिक कमी कसं करता येईल, यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुद्धा सुरू झाले. त्यामुळे आज दिवसभरामध्ये पुणे शहरात या मोर्चाची सर्वत्र चर्चा होती. हा मोर्चा पुणे शहरात येण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी सुद्धा काहीतरी तयारी वगैरे केलेली होती किंवा अनेकांना वाटत होतं की मोर्चा खाली यावा आणि त्या परिसरात एखादी सभा व्हावी. मात्र तसं काही झालं नाही. पण मुळात ज्या मूळ मागण्या होत्या त्या सगळ्या मागण्या आता मान्य झालेल्या आहेत. त्यामुळे हा मोर्चा आत्तापुरता संपलेला आहे. पण तरी सुद्धा गोपीचंद पडळकर यांच्या म्हणण्यानुसार ते स्वतः उपमुख्यमंत्री, स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा या सगळ्यामध्ये लक्ष घालून आहेत. त्यामुळे या प्रकरणामध्ये जसे गुन्हे दाखल झाले तसे आरोपींवरती शिक्षा सुद्धा त्यांना झाली पाहिजे आणि त्याचबरोबर सातत्यानं बोबदेव घाटात जर अशा पद्धतीचं काही घडत असेल तर ते थांबवलं सुद्धा गेलं पाहिजे. यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत असं सुद्धा आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितलंय. त्यामुळे सध्या तरी हा मोर्चा जो आहे तो संपलेला आहे. तणावाचं थोडंसं वातावरण निर्माण झालेलं होतं ते सुद्धा निवळलेलं आहे आणि कुठलाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न सुद्धा सुदैवाने या सगळ्यामध्ये निर्माण झालेला नाहीये. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे.